सायकस, देवदार आणि पायनस यांसारखी झाडे अनावृत्तबीजी आहेत. त्यांना फुले येत नाहीत. त्याऐवजी त्यांच्यात प्रजननासाठी शंकू नावाचे अवयव असतात. तर इथे आपल्याकडे पायनस झाडाचे मादी शंकू आहे आणि हे नर शंकू आहेत. या व्हिडिओमध्ये आपण नर शंकूची रचना पाहणार आहोत. हा इथे एक नर शंकू आहे. शंकूला स्ट्रोबिलस असेही म्हणतात. तर एक स्ट्रोबिलस किंवा शंकू या लहान रचनांनी बनलेला असतो. चला त्याची सविस्तर माहिती घेऊया. तर ही येथील एक लहान रचना आहे. तिला बीजाणूपत्र असं म्हणतात. बीजाणूपत्र हे दुसरे तिसरे काही नसून एक रूपांतरित पान आहे. तुम्हाला बीजाणू माहीतच आहे आणि पत्र म्हणजे पान. त्यामुळे बीजाणूपत्र हे एक रूपांतरित पान आहे जे बीजाणू तयार करण्यात गुंतलेले असते. बीजाणूपत्राच्या आत जी ही गोल पिवळी रचना आहे तिला बीजाणूधानी असे म्हणतात. साहजिकच आत दिसणारे छोटे ठिपके बीजाणू आहेत. तर यापैकी प्रत्येक लहान गोष्ट बीजाणू आहे. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की नर बीजाणू नेहमी लघु बीजाणू असतात, कारण ते मादी बीजाणूंपेक्षा खूपच लहान असतात. तर हा इथे एक लघु बीजाणू आहे आणि तो नर आहे. गुरु बीजाणू खूप मोठा असतो आणि तो मादी असतो. तर इथे बीजाणूंशी संबंधित जे काही आहे त्याला मायक्रो किंवा लघु म्हणतात. म्हणजे ही एक लघु बीजाणूधानी आहे. पिवळे मोठे वर्तुळ लघु बीजाणूधानी आहे. छोटे टिपके लघु बीजाणू आहेत आणि बीजाणूपत्र हे लघु बीजाणूपत्र आहे. लघु बीजाणू लघु बीजाणूधानीच्या आत तयार होतात आणि वेळेनुसार हे बीजाणू परिपक्व होऊन परागकण तयार करतात. तर हे इथे परागकण आहेत. प्रत्येक परागकण दुसरा तिसरा काही नसून नर युग्मकोपधीद आहे. तुम्हाला ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटावरून आठवत असेल की युग्मकोपधीद खूप मोठे असतात. ते प्रत्यक्षात मुक्त जीवन जगणाऱ्या वनस्पती असतात, ज्या स्वतःहून जगू शकतात. ते कशावरही अवलंबून नसतात आणि ते स्वतःचे पोषण स्वतः तयार करू शकतात. परंतु इथे नर युग्मकोपधीद इतका लहान आहे, कदाचित उघड्या डोळ्यांनी दिसणारही नाही, इतका लहान. जेव्हा वनस्पती ब्रायोफायटापासून टेरिडोफायटापर्यंत विकसित झाल्या तेव्हा असेच घडले. युग्मकोपधीद लहान झाले आणि जेव्हा वनस्पती टेरिडोफायटापासून अनावृत्त बीजीपर्यंत विकसित झाल्या तेव्हा युग्मकोपधीद आणखी लहान, खूपच लहान झाले. ते केवळ लहानच नाही तर ते बीजाणुब्धिदावर पूर्णपणे अवलंबून असतात. ते स्वतःचे पोषण तयार करू शकत नाहीत. परागकण नक्कीच परिपक्व झाल्यावर सोडले जातील, परंतु ते परिपक्व होईपर्यंत ते पूर्णपणे बीजाणुब्धिदावर अवलंबून असतात. आणि बीजाणुब्धिद म्हणजे काय? तर ती मोठी वनस्पती आहे जी हा शंकू किंवा स्ट्रोबिलसला आश्रय देते. तर ही होती अनावृत्तबीजी वनस्पतींमधील नरशंकूची किंवा नर स्ट्रोबिलसची माहिती. तर आता या व्हिडिओचा सारांश पाहूया. नर स्ट्रोबिलसला नरशंकू असेही म्हणतात आणि तो असा दिसतो. आणि नर स्ट्रोबिलस किंवा नरशंकूच्या आत या लहान रचना असतात, ज्यापैकी प्रत्येक एक लघु बीजाणूपत्र असते. आणि मग लघु बीजाणूपत्राच्या आत ही पिवळी गोल रचना असते, जी लघु बीजाणूधानी असते. त्याला स्पोर सॅक असेही म्हणतात. आणि लघु बीजाणूधानीच्या आत हे बीजाणू असतात, जे परिपक्व झाल्यावर नर युग्मकोपधीद तयार करतात, ज्यांना परागकण असेही म्हणतात.